नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत गुळपोळी. आपण मध्ये एके दिवशी तिळाची पोळी पाहिली होती. आता आज आपण गुळाची पोळी पाहूया, फक्त गुळ वापरून. तर खूप छान होते. कोणी कोणी ना तिळाच्या पोळीलाच गुळपोळी म्हणतात, पण गुळाची सेपरेट गुळाची पोळी आमच्या इकडे केली जाते. मग करण्याची पद्धत पण वेगळी आहे. तर तुम्ही पाहू शकता, खूप छान होते पोळी. फक्त ती करण्याची ट्रिक माहिती असली पाहिजे, म्हणजे आपली पोळी ना अशी फुटणार नाही किंवा गुळ बाहेर येणार नाही त्यातून. खूप छान होते. तर मग चला, तर मग आपण गुळाची पोळी कशी करायची ती पाहूया. तर त्यासाठी इथे अगोदर आपण चपातीला जशी कणिक मळतो तशी कणिक मळून घेऊया. तर गव्हाचं पीठ घेतलं, त्यात मीठ टाकून पाणी टाकून त्याचा घट्ट गोळा मळून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून ती भिजायला ठेवूया 15-20 मिनटं आपण गुळ खिसूस. तर मी घट्ट गोळा मळते आणि तो भिजायला बाजूला ठेवते. आणि तोपर्यंत आपण आपला हा गोळा भिजतंय ना, आपला कणकीचा गोळा, तोपर्यंत आपण गुळ खिसायला घेऊया. तर गुळ ना खिसून घ्यायचा, म्हणजे आपली पोळी मऊ होती, अशी फुटत नाही. खडे जर आले गुळाचे मध्ये पोळी लाटताना, तर मग ती पोळी आपली फुटली जाते. खिसला का नाही गुळ, म्हणजे त्याचे अजिबात खडे येत नाहीत आणि मऊ असा गुळ आपला होतो आतमध्ये घालण्यासाठी, सारण्यासाठी. तर मी आधीच खिसलेला होता एके दिवशी पोळ्या करताना. मग आज आणखीन तोच राहिलेला गुळ घेतला खिसायला मी. तर असं जिथून आपण वेफर्स पाडतो का, त्या खिसणी वाटे खिसायचा, म्हणजे व्यवस्थित खिसला जातो, मऊ एकदम होतो. अशा प्रकारे खिसून घेऊ आपण. खडे फक्त गुळाचे येऊ नये आपल्या लाटताना आपल्या बेलण्याखाली. तर तरी पण आणखीन तेलाचा हात घेऊन असं त्याला चुरून त्याचा गोळा करून घेतला तरी चालेल. पण माझं एकदम मऊ झालं, त्याच्यामुळं एवढं काही जास्त चुरणार नाही आहे मी. आपल्या पोळीसाठी आता 2-3 पोळ्या करायच्या, तोपर्यंत गोळे करून घेते. तो बाकीचं एकजीव करून बाजूला ठेवते. हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे चिटकत नाही हाताला. अशा प्रकारे गोळी करून घ्यायची गुळाची आतमध्ये घालायला. गोळ्या केल्या की आपली कणिक पण मऊ करून घेऊया आपण, म्हणजे आपल्याला पोळ्या करायला चुरून घेऊया चांगली. चांगलं चुरायचं, म्हणजे त्याच्यात खडा राहत नाही गुळाचा, म्हणजे जरी चुकून आपल्याकडून खिसतानी पडला असेल तर. तर मी कणिक मऊ करून घेतली. आता तवा गरम करायला ठेवला आहे. आता तेलाचा हात घेऊया आणि गोळी बारीक घेऊया आपण आता कणकीची. आता आपण गुळाची कशी एक गोळी तयार केली, तशा कणकीच्या 2 गोळ्या तयार करायच्या, तेवढ्या साईजमध्ये. आपण जसं पुरणाला उंडा भरतो किंवा तिळाच्या पोळीला, शेंगदाण्याच्या पोळी करताना जशी उंडा करून गुळ भरतो, तसे करायची नसते गुळाची पोळी. गुळाची पोळी करण्याची पद्धत वेगळी राहते. अशा छोटे छोटे 2 गोळे करून काढून घ्यायची कणकीचे 2 गोळे आणि गुळाच्या 1 गोळा, अशा प्रकारे. आणि त्याला ना पिठाचा किंवा तेलाचा हात लावून, सहसा तेलाचाच हात लावायचा, म्हणजे छान फुगती आपली पोळी. असं पारे थोडीशी करून घेतल्याने घ्यायचं असं चपटच, आणि त्याला तेल लावून घ्यायचं. दोन्ही पण कणकीचे गोळेत ना आपले, त्याला तेल लावायचं. आणि ती जी गुळाची गोळी केली ना आपण, ती त्याच्यावर ठेवायची आणि ही दुसरी गोळी त्याच्यावर ठेवून द्यायची, आतल्या बाजूनं ज्याला तेल लावले ती बाजू. आणि त्याच्या आता कडा ना अशा बंद करून घ्यायच्या, म्हणजे फुटून ये आपली पोळी आणि त्यातून गुळ बाहेर येऊ नये म्हणून. नाहीतर मग ही व्यवस्थित जर आपण कडा त्याच्या बंद केल्या नाहीत का नाही, तर मग भाजताना त्याच्या फुटत ती आणि त्यातून गुळ सर्व बाहेर येतो आपला. मग तीच ट्रिक जमली पाहिजे, म्हणजे आपली पोळी खूप छान होती. नाहीतर मग ती गुळ करपतो, नंतर पोळीवर येतो, पोळी काळपट दिसते, करपट लागते. मग त्यासाठी व्यवस्थित पॅक करायचं आणि कोरडं पीठ घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची अशी. तर आपली पोळी लाटली आपण, आता भाजून घेऊया आपण. तवा गरम झाला, आता त्याच्यावर थोडंसं तेल टाकूया सुरुवातीला. आपली लाटलेली पोळी टाकूया आणि खालून त्याला चांगलं भाजून देऊया. लगेच उलटण्याची काही करायची नाही. थोडं सेट झाल्याने वाटली पोळी आपली की नंतर पलटी करायची 1 मिनिटांनी. आता तवा तुमचा किती गरम आहे त्याच्यावर राहील ते.
तर मी पलटी करून घेते आणि तेल टाकून घेऊ आपण वरून. खालून पण चांगली शेकली 1 मिनिटभर की नंतर पलटी करून खालून पण तेल टाकून घेऊ आपण. ते आपण गुळणा चांगला मऊ केला नव्हता, खिसलाय म्हणून, त्याच्यामुळे कुठेतरी किंचितसा छोटासा खडा राहिला असेल, त्याच्यामुळे ती फुटली आपली साईडला. तर मी आता राहिलेल्या पोळ्यांना हाताने आणखीन चांगलं कणिक चुरल्याने गुळ चुरून घेते, म्हणजे त्याचे सर्व खडे हे होतील. पण आता ही पहिलीच पोळी होती आपली आणि तुम्हाला दाखवायची होती न वेळ पण नव्हता मला, नंतर स्वयंपाक पूजा होती म्हणून मी पहिलीच शूट केली. कशी काय होईना म्हणलं पहिली. मला वाटलं खिसलाय गुळ खडा नसेल त्यात, पण होता खडा. आता हे बाकीचं व्यवस्थित त्याला मळून घेते गुळाला बाकीच्या. तुम्ही पाहू शकता आपण मस्त भाजून घेतले तेल लावून. तर गरम गरम आहे म्हणते तसं दिसते. अशी थंड झाली का नाही मस्त खुसखुशीत छान होती पोळी. पण थंड झाली की एकाला एक चिटकतात पोळ्या, त्याच्यामुळं गरम गरम आहे तोपर्यंतच असे साईडला वेगवेगळ्या ठेवायच्या, एकावर एक ठेवायच्या नाहीत पोळ्या. एकावर एक ठेवले की ते चिटकतात एकमेकाला. तर मग कशी वाटली तुम्हाला माझी गुळाची पोळी वेगळ्या पद्धतीने ती नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.